पोरो, आज आपल्याला अंकगणित या विषयाला सुरुवात करायची आहे. विषय खूप महत्त्वाचा आहे बघा हा अंकगणित. जर समजा आपण दररोज अंकगणित या विषयाचा सराव केला, दररोज आपण मिनिमम 20 ते 50 उदाहरणं जर सोडवले तर आपल्या मेंदूचे चारही कोणी जागरूक होणार आणि आपला IQ पॉवर वाढणार, म्हणजेच आपला बुद्धिअंक वाढणार. हा खूप विषय महत्त्वाचा आहे बरं का आपला बुद्धिअंक वाढवण्यासाठी. आता एक लक्षात ठेवा, अंकगणित जे आहे हे शिकताना आपल्याला काय काय लक्षात घ्यायचं आहे आणि कसा अभ्यास करायचा हे तर मी दररोज प्रत्येक लेक्चरमध्ये सांगणारच. पण सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, की तुम्हाला अंकगणिताचे मी 3 पार्ट सांगतो. की एक पार्ट असा आहे तिसरा, त्यामध्ये आपण पाहणार आहोत भूमिती. काय पाहणार आहोत आपण? भूमिती. चलो ठीक आहे. दुसरा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये असणार आहे आपलं व्यावहारिक गणित, व्यावहारिक अंकगणित. म्हणजे याच्यामध्ये पूर्णांक, अपूर्णांक, त्याच्यानंतर शेकडेवारी, नफा तोटा, काळकाम वेग, सरासरी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, हे जे काही व्यावहारिक अंकगणित आहे हे दुसऱ्या पार्टमध्ये असणार आहे. आणि पहिला पार्ट जो आहे हा खूप IMP पार्ट मी बोलतो तुम्हाला. कारण माहिती आहे का, हे जे पुढचे पार्ट आपल्याला जे काही कव्हर करायचे तर हे कव्हर झाल्याशिवाय तुम्हाला ते कधीच कव्हर होणार नाहीत. काही मुलांचा असा प्रश्न असतो, सर वर्गामध्ये शिकवलं की गणित येतं पण घरी गेलं सोडवायला की येत नाही. तर बघा, सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे इथं तुम्ही दुर्लक्ष करता. हा पहिला पार्ट की ज्यामध्ये आपण काय घेणार आहोत, बेसिक. मॅथ इज नथिंग बट अ गेम. गणित हा दुसरा तिसरं काय नाही बेटा, एक खेळ आहे. तो मात्र खेळण्यासाठी त्या गणिताचे काही नियम आहेत, ते नियम या पार्टमध्ये तुम्हाला कव्हर करायचे आहेत. बेसिक पार्ट तो म्हणतो आपण. कळलं का? म्हणजेच तुम्हाला कुठलाही खेळ असू द्या ना, जर क्रिकेट खेळायचा असेल तर क्रिकेट खेळाचे नियम जर माहीत नसतील तर काय खेळणार तुम्ही क्रिकेट. हे 3 स्टंप आहेत आणि बॅट्समन इथं क्रीजवर गेला आणि त्यानं या स्टंपवरची गिलीच टच केली, गिली उचलून घेतली किंवा टच केलं स्टंपला, विकेट पडणार. तसं कितीही तुम्ही इकडं प्रयत्न कराल पण तुमचा हा बेसिक पार्ट क्लिअर नसेल, बेसिक गोष्टी कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर नसतील तर निश्चितच तुम्हाला अंकगणितामध्ये प्रॉब्लेम असणार, म्हणजे असणार. आणि परीक्षेमध्ये घोळ करून तुम्ही वापस येणार आणि रिझल्ट गमावणार. ते होऊ नाही यासाठी मी तर तुम्हाला सांगतो की या बेसिक पार्टला खूप खूप महत्त्व आहे. याच्यावर वेटेज पण आहे, याच्यावर प्रश्न पण विचारले जातात. तर ह्याच्यामध्ये काय काय असतं, याच्यामध्ये मग संख्याज्ञान असेल, याच्यामध्ये तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असेल. जसं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. हे बघा, कुठलंही चॅप्टर घ्या, कुठलंही भूमितीचं घ्या, कुठलंही घ्या, या 4 क्रिया ज्या आहेत ह्या 4 क्रियावरच तुम्हाला हे क्लिअर करायचं असतं. पण बेरीज करता येते सर, वजाबाकी येते, गुणाकार येतो, भागाकार येतो, मान्य येतो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की भागाकार करायचा आहे, पण का करायचा आहे? बेरीज का नाही, मग तिथं गुणाकार का नाही, वजाबाकी का नाही, भागाकारच का? काय कारण भागाकार करायचं? तर हे असा जो प्रश्न आहे हे क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. भागाकारच का आणि नेमका कुठं करायचा आहे भागाकार आणि का करायचा आहे, हे जे तुम्हाला कळालं तरच समजायचं गणित कळालं. आणि ते जर समजून घ्यायचं असेल तर हे बेसिक पार्टमध्ये आपण तो भाग क्लिअर करणार. परीक्षेला असं भागाकार बोलतच नाही बरं का. भागाकार करा ते काय म्हणतं, 20 सफरचंद आहेत आणि 4 जणांमध्ये वाटायचे, तर मग प्रत्येकाचा वाटा किती, म्हणजे हिस्से, वाटे, गट, तुकडे असे शब्द परीक्षेला विचारतात. मग तिथं आपल्याला कळायला पाहिजे की वाटे जिथं असतात, हिस्से जिथं असतात, गट जिथं असतात, तुकडे जिथं असतात, तिथं निश्चितच भागाकारच करावं लागेल. भागाकारच म्हणजे 20 सफरचंद, 4 जण आहेत, 4 जण म्हणजे 20चे 4 वाटे, म्हणून भागाकार. जिथं वाटे, गट, हिस्से, तुकडे येणार तिथं भागाकार करायचा आहे. म्हणून 4 × 1 = 4, 4 × 25, म्हणजे या 4 मध्ये 4चा 1 वाटा आला तर 4चे याच्यात 20 मध्ये किती वाटे बसतील, तर 4चा 1, 4चा 2, 4चा 3, 4चा
4 4चा 5, 4 पंचे 20, 5 वाटे बसतील. प्रत्येकाच्या वाट्याला 5 सफरचंद येणार. हा झाला भागाकार. तर का करायचा भागाकार, कुठं करायचा भागाकार, कुठं करायचा गुणाकार, का करायचा गुणाकार, कुठं करायची वजाबाकी, का करायची वजाबाकी, कुठं करायची बेरीज, का करायची बेरीज. हे प्रश्न डोक्याला वारंवार तुमच्या गणित सोडवताना विचारले पाहिजेत. आणि याचं उत्तर मिळालं रे मिळालं की समजायचं तुम्हाला रूटवर तुम्हाला गणित समजत आहे. चलो ठीक आहे. असो, हे बेरीज वजाबाकी संख्या ज्ञान जे काही इथं बेसिक आहे. काही समीकरण आहे तुम्हाला समजून घ्यावं लागतील. समीकरणे आहेत. कसं समीकरण चालवायचं, बराबर चिन्ह लिहिलं, ही डावी बाजू ही उजवी बाजू. आता डावी बाजू उजवी बाजूच काही मुलांना कळत नाही. इतके 0 बेसिक पासून असतात. आणि किती 0 बेसिक असू द्या, समजा तुम्हाला नुसते 0 ते 9 पर्यंत अंक जरी कळत असतील तरी हरकत नाही. तुमचं एकदम 0 बेसिक पासून घेणार आहे, काय हरकत नाही. समीकरणं वगैरे सगळं डिटेलमध्ये. चलो असो, तर हा फर्स्ट पार्ट आपला आज सुरू करायचा आहे. त्याच्यानंतर व्यवहारिक अंकगणित, त्याच्यानंतर भूमिती. असो, लक्षात आलं का? हे खूप महत्त्वाचं होता. मग आता आज आपल्याला अंकगणितामध्ये पहिलं चॅप्टर सुरू करायचं आहे बघा, संख्याज्ञान. संख्याज्ञान. तर याचे 2 पार्ट असणार, पार्ट 1 आणि पार्ट 2. वाटलं तर एखादा पार्ट नेक्स्ट वाढू शकतो, पण किमान 2 पार्ट तरी आहे. त्याचा वेळेत आपण कसं कव्हर करतो त्यावर अवलंबून आहे. तर बघा, संख्याज्ञानचा पार्ट 1 आज आपल्याला क्लिअर करायचा आहे. आणि याच्यामध्ये संख्या बोललं की संख्या कशापासून तयार होणार, अंकापासून. आणि बघा ना, अंकगणित, हे अंकगणित जे आहे ते अंकापासूनच आहे. आणि जसं क्रिकेटमध्ये 3 लाकडं आणि 11 माकडं म्हणजे 3 स्टंप 11 प्लेयर असतात की नाही, तसं या अंकगणितामध्ये अंक किती आहेत, अंक किती आहेत असा प्रश्न विचारला जातो. की ती आपण संख्या ज्या तयार करतो त्या संख्या तयार करण्यासाठी किती अंक वापरले जातात, किती अंकाचा आपण वापर करतो, हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आणि ते अंक आहेत हे 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 10 नाही येणार खाली. लक्षात ठेवा, हे 9 अंक, हे 9 आणि हा एक आपला 0, म्हणजेच झाले किती एकूण टोटल 10 अंक वापरले जातात. बेसिक प्रश्न, आपण किती अंकांचा वापर करतो, तर 10 अंकाचा वापर करतो. एकदम 0 बेसिक सुरू झालं. आणि या अंकापासूनच संख्या तयार करतो. मग या 10 अंकापासून किती संख्या तयार होतात, अनलिमिटेड, अमर्यादित, अनगिनत. जेवढ्या बी संख्या आपण वापरतो त्या संख्या या 9 अंकापासूनच तयार झालेल्या असतात. मग लक्ष द्या इकडं, की समजा उदाहरणार्थ तुम्हाला मी जर बोललो समजा की बाबा ह्या संख्या आहेत, मी जर घेतला समजा याच्यातला कुठलाही एक अंक जेव्हा 1 तेव्हा संख्या तयार किती होतात, तर तेव्हा संख्या तयार होते एकच. संख्या तयार होते फक्त एकच. लक्षात आलं का? एकच संख्या तयार होत्या एका अंकापासून. मी इथं लिहितो, डस्टर कुठे आहे, हां चलो. जर समजा मी हा अंक 1 घेतला तर संख्या एकच. पण जर मी 2 अंक घेतले तर मग संख्या 2. जर मी 3 अंक घेतले तर एकूण किती संख्या तयार होतील, 6. जर मी 4 घेतले तर किती तयार होतील, वेगवेगळ्या संख्या. 4 घेतले तर किती होतील, तर मग होतील 24. कळालं का? आता हे कसं काढायचं आहे अंकापासून, याच्यावर प्रश्न बनतो. प्रश्न आणि थोडा जरासा हुल देणारा एक प्रश्न त्याच्यावर बनतो. आणि IMP पार्ट आहे तो तर सांगतो बघा, लक्ष द्या हे कसं काढायचं. तुम्हाला एक कॉम्बिनेशन आणि म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणू संयोग आणि क्रमसंचय नावाचं एक चॅप्टर आहे. त्याच्यात एक स्पेशल चॅप्टर आपण पुढे घेणारच आहोत. तरी आज त्याचं थोडं जर असं स्टार्टिंग जे प्रश्न आहे त्या अंकानुसार ते पाहणार आपण. चलो ठीक आहे. काय आहेत बघा, की जर समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला तो 1 2 आणि 3
या अंकापासून, या 3 अंकापासून एकूण किती खुर्च्या सॉरी 3 खुर्च्यावर बसायचे असा ध्रुव आपण अंक संख्या घेऊया. संख्या तयार होतील, तयार होतात. बस बेसिक प्रश्न आहे हा, किती संख्या तयार होतात. किंवा हाच प्रश्न जर असा विचारला चेंज करून की बाबा हे एक ठिकाण आहे, हे एक ठिकाण आहे आणि हे एक ठिकाण आहे, या 3 ठिकाणी 3 खुर्च्या टाकल्या आणि इथं ए बी सी 3 असे व्यक्ती आहेत. या 3 जणांना वेगवेगळ्या प्रकारे आलटून पलटून जर वेगवेगळ्या खुर्च्यावर बसवलं तर असे किती प्रकारचे आपल्याला वेगवेगळे प्रकार मिळतील बसण्याचे प्रकार किती मिळतील. तर साधी गोष्ट आहे ना. जर आपण 1 2 3 घेतलं तर आपण ही एक संख्या तयार करू शकतो. त्यानंतर 1 सुरुवातीला घेतला बरं मी, आता पुन्हा 1च सुरुवातीला, पण याच्यात आपसात आदला बदल केली, 3 अगोदर 2 नंतर. त्यानंतर 2 सुरुवातीला घेतला, त्यानंतर 3 आणि 1. 2 सुरुवातीला घेतला, 1 आणि 3. त्यानंतर जर मी 3 सुरुवातीला घेतला तर मग 1 आणि 2. 3 सुरुवातीला घेतला, 2 आणि 1. अशा 6 संख्या तयार होतात. 6, हे बघा 1 2 3 4 5 6 संख्या तयार होतात. या पद्धतीने नाही परीक्षेला सोडवायचं. मी याचे शॉर्ट ट्रिक्स पण सांगतो आणि ती ट्रिक्स कशी बनते ते पण सांगतो. पण काय म्हणणं आहे की बाबा ही 123 झाली, ही 132, ही 231, 213, 312 आणि ही 321 आहे ना. आता इथं आपण जर पाहिलं तर या 200 पेक्षा मोठ्या आहेत, ह्या 200 पेक्षा लहान आहेत की नाही. असं 200 पेक्षा लहान आहेत. मग जरा लक्ष द्या की 6 संख्या तयार होतात. हे शॉर्टकट काय आहे याचा, साधी गोष्ट आहे. क्रमांक हे अंक कोणते असू द्या, भले इथं समजा असं असतं की 8 9 आणि 5 हे अंक असते, तरी पण जे अंक आहेत या अंकाला पहिलं स्थान तर पहिला क्रमांक द्या, दुसरं स्थान दुसरा, तिसरं स्थान तिसरा अंक, असे क्रमांक द्या. याला जे बी अंक आहेत हे जरी असते तर याला 1 2 3 असे क्रमांक दिले असते आपण आणि बेएक बेत्रिक 6 संख्या तयार झाल्या असत्या. काय बोललो मी महत्त्वाचं, जे बी अंक दिले 8 9 5 पासून एकूण किती संख्या तयार होतात. तर काय करणार, याला 1 क्रमांक द्या, याला 2 द्या, याला 3 क्रमांक द्या. क्रमांक द्यायचा आणि 6 संख्या तयार होणार. कुठल्याही 3 अंकापासून आपण 6 संख्या तयार करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे. किंवा कुठलेही असे ए बी सी 3 व्यक्ती आहेत, हा ए हा बी आणि सी, आणि या 3 व्यक्तींना जर समजा 3 खुर्च्या टाकल्या आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आलटून पालटून बसवायचं तर किती प्रकारे बसू शकतील. साधी गोष्ट, क्रमांक द्या, याला क्रमांक द्या, याला क्रमांक द्या, 3 आहे तर याचा सरळ गुणाकार करा, बेएक बेत्रिक 6 प्रकारे बसवू शकतो आपण. मी बोलतोय हे तुमच्या डोक्यामध्ये जातंय का, तुम्हाला कळतंय का, हे महत्त्वाचं आहे. चलो ठीक आहे. आता पहा की विविध संख्या तयार होतात, पण याच्यात थोडं जरासं कंडिशन बदलते. आणि गणितामध्ये लक्षात ठेवा, डोक्यात लॉक करा, मी जे बोलतो ते खूप महत्त्वाचं असणार आहे. काय बोलतो पहा. आता गणितामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं जे बोलत आहे उदाहरण, त्याच्यामध्ये अटी काय दिल्या, त्याच्यामधल्या कंडिशन काय आहेत, त्या कंडिशननुसारच समजून घ्यायचं असतं बेटा. कंडिशन बदलली की मग वेगळ्या प्रकारे वेगळ्या मार्गाने आपल्याला त्याचं सोल्युशन शोधावं लागतं. तर बघा, थोडी कंडिशन बदलून यालाच की असं बोललो तुम्हाला मी, 1 आहे 2 आहे आणि 3 आहे. या अंकापासून तयार होणाऱ्या 200 पेक्षा मोठ्या अशा किती संख्या तयार होतील, हे मोडतो. अशा किती संख्या तयार होतात. 200 पेक्षा मोठ्या, पर्याय 6, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. हा 1 नंबर पर्याय, हा 2 नंबर पर्याय, हा 3 नंबर पर्याय, हा
4 नंबर पर्याय. सोडवा आणि सुटायला पाहिजेत. सिंपल आहे, साधी गोष्ट. आताच आपण 1 2 3 पासून 6 संख्या तयार केल्या. 6 संख्या तयार होतात, पण लक्षात ठेवा कंडिशन बदलली, पूर्ण वाचायची असते. उदाहरण कधीही परीक्षेला घाई करून, अति घाई धोक्यात नाही, अति घाई धोक्यात नाही. लक्षात ठेवा. जशी रोडवर गाडी चालवतो आणि जर समजा वेगानं चालवली आणि कॉन्सन्ट्रेशन जरासं जरी हुकलं, पलटी होत असते. टांगा पलटी होऊन मग घोडे पसार होत असतात. तर तसं नाही झालं पाहिजे बेटा. तसं परीक्षेतसुद्धा नको. म्हणून तयार होणाऱ्या 200पेक्षा मोठ्या असं बोललं, ही कंडिशन लक्षात घ्या जरा. 200पेक्षा मोठ्या म्हणजे याचा अर्थ याला क्रमांक द्या. हे पहिलं ठिकाण आहे, दुसरं ठिकाण आहे, हे तिसरं ठिकाण आहे. तर पहिल्या ठिकाणी 2 चालेल का? पहिल्या ठिकाणी 3 चालेल का? नाही चालणार, नाही चालणार. आणि लक्षात ठेवा, साधी गोष्ट आहे. आपण याला क्रमांक देतो असे बघा, 1 2 3 असे क्रमांक देतो आणि याचा गुणाकार करतो आणि म्हणतो 6 संख्या तयार झाल्या, बस असं बोलतो आपण. पण बेटा इतकंच नाही आहे. इथं 200पेक्षा म्हणलं ना मोठ्या, 200पेक्षा मोठ्या. तर मग याला एक सोप्यात सोपी एक 8 सांगतो काय आहे ते, आणि शॉर्टकटही सांगतो. बघा लक्ष द्या की 6 झाल्या तयार. पण या ठिकाणी काय माहिती आहे का, इथं 1 नाही चालणार, 2 आणि 3 चालतो. इथं 2 आणि 3 चालतो, 2ही चालतो, 3ही चालतो, पण 1 नाही चालणार. कारण 1 जर इथं टाकला तर छोटी होणार ना, कळालं का? 1 जर इथं टाकला तर काय होणार, संख्या छोटी होणार, कळालं का? म्हणून इथं आपल्याला 1 चालणार नाही. तर याच्या वाट्याला किती येतात, 2च्या 3च्या वाट्याला किती येतात आणि 1च्या वाट्याच्या आपण वजा करून टाकू. तर याला 3 संख्या येतात. 3 न भागा, 3 1 3, 3 2 6. म्हणजे या 2च्या वाट्याला 2 संख्या, 3च्या वाट्याला 2 संख्या, 1च्या वाट्याला 2 संख्या. तर ह्या 2 आणि 2 4, म्हणजे 6 मधून या 1च्या वाट्याच्या 2 वजा करा, 4 उत्तर राहणार. पर्याय क्रमांक 4. ही झाली एक मेथड. पण दुसऱ्या मेथडनं सांगतो मी काय करायचे. आपण ही पहिली जागा, ही दुसरी जागा, ही तिसरी जागा बोलतो. आता लक्ष द्या काय बोलतो ते. पहिल्या जागी इथं किती अंक येऊ शकतात, तर 2च येऊ शकतात. हा येऊ शकत नाही, हा लक्षात ठेवा, हा येऊ शकतच नाही. इथं पहिल्या जागी किती अंक येऊ शकतात, 2च. 1 2 3 आहे. इथं 3 पैकी 1 येऊ शकत नाही, म्हणजे या 3 पैकी फक्त 2 अंक येऊ शकतात. बरं चलो ठीक आहे, हा तर येऊ शकत नव्हता ना इथं. मग या 2 पैकी इथं टाकला तर इथं किती अंक येऊ शकतात, 3 पैकी इथं येऊ शकतात 1 2 3, 3 येऊ शकतात. पण याच्यापैकी एक कोणता तरी समजा इथं भरला, याच्यापैकी कोणता तरी एक भरला, म्हणजे राहिले 3 पैकी 2. कळालं का? आता 1 2 3 अंक आहेत, 1 2 3 अंक आहेत. 3 पैकी इथं किती अंक येऊ शकतात, 3. इथं 3ही अंक वापरू शकतो. पण ही एक जागा आणि ही एक जागा भरल्या गेली, मग आता राहिले किती, 1. करा गुणाकार याचा, 4 उत्तर येणार. कळालं का? कळालं का नाही कळालं? अजून एक उदाहरण देतो तुम्हाला, मग जे कळलं. हे बघा लक्ष द्या. मी जर बोललो तुम्हाला की समजा 6 5 8 आणि 9 हे 4 अंक आहेत. या 4 अंकापासून एकूण किती संख्या तयार करू शकतो, किती संख्या तयार करू शकतो? तर बोला बरं किती होऊ शकतात. सिंपल आहे. हे 6 आहे, हे 5 आहे, 8 आहे, 9 आहे. याला काय करायचे, सरळ तुम्हाला मी सांगितलं, अट कोणतीच काही नाही. याला क्रमांक द्यायचे. कसे द्यायचे सांगतो तुम्हाला. क्रमांक कसे द्यायचे, 1 2 3 आणि इथं राहील 4 आणि गुणाकार करायचा, 24 संख्या तयार होतात. झालं हे डायरेक्ट. पण जरा समजून घ्या. मी जरासं तुम्हाला सांगतो काय. जरासं हे बघा की मला सांगा 4 अंक आहेत आणि 4 अंकापासून इथं पहिली जागा किती प्रकारे भरू शकते. पहिली जागा 4 प्रकारे भरू शकते. दुसरी जागा, हे पण 4ही अंक चालतात या ठिकाणी. 6 चालतो, 5 चालतो, 8 चालतो, 9 चालतो. काही 8 नाही असे काही दिले का नाही. हा चालते, 4ही अंक चालतात. पण समजा 1 तर भरली ना जागा इकडली, म्हणजे राहिले 3.
कळालं का? कारण एक भरल्या गेलं नाही, आता इकडे राहिले 3. आता मला सांगा हे या ठिकाणी किती अंक चालतात? त्याच्यापैकी या चारीपैकी 4ही चालतात, पण 2 भरल्या गेले, समजा एक कुठला तरी अंक टाकला, मग राहिले किती? 4 पैकी 2 गेले म्हणजे 2. आता या जागी सुद्धा 4ही अंक चालतात, पण समजा इथं कुठला तरी एक टाकला, इथं टाकला, इथं टाकला, राहिले किती? मग आता 3 गेल्यावर 1. बस 1 म्हणून म्हटलं मी 1 2 3 4 असा क्रमांक द्या. 1 2 3 4 आणि गुणाकार करा. 6 संख्या, सॉरी 24 संख्या तयार होतील. म्हणजेच इथं जर हा गुणाकार केला तर 24 संख्या तयार होणार. कळालं का? यापासून किती संख्या तयार होणार? 24. पण याच्यामध्येच त्यानं जर 8 अशी टाकली, याच्यामध्येच 8 अशी केली, समजा की या अंकापासून एकूण 600 पेक्षा घेतो, 600 पेक्षा मोठ्या एकूण किती संख्या तयार करू शकतो आपण? सिंपल आहे बघा. 600 पेक्षा मोठ्या बनवायच्यात. म्हणजेच आता अंक आहेत 6 5 8 आणि 9 हे अंक आहेत, आणि या अंकापासून आपल्याला 600 पेक्षा मोठ्या संख्या तयार करायच्या. 600 पेक्षा मोठ्या. मला सांगा 5 जर हा घेतला आपण, ही एक जागा आहे, ही दुसरी जागा आहे, तिसरी जागा आहे आणि ही चौथी जागा. 4 जागा आहेत 4 अंकाच्या. मी पहिल्या जागी 5 घेतला, नंतर 6 घेतला, नंतर 8 घेतला, नंतर 9 घेतला. 600 पेक्षा काय होईल? छोटी. म्हणजे 5 जो अंक आहे हा पहिल्या ठिकाणी चालेल का? नाही चालणार. पहिल्या ठिकाणी 5 चालणार नाही, कारण 8 आहे आपल्याला नवीन, आणि या नवीन अटीनुसार, नवीन कंडिशननुसार आपल्याला बदलावं लागेल. कारण कंडिशन बदलली तर स्वतःला बदलावं लागेल, तसं आपल्याला इथं स्वतःला रेडी करावं लागेल यानुसार. चलो ठीक आहे. म्हणून आपण काय करू माहिती आहे का? आता विचार करा की या ठिकाणी किती अंक भरू शकतो? 4 पैकी किती भरू शकतो? 3 भरू शकतो, फक्त 3, कारण 5 येऊ शकत नाही इथं. बरं, या ठिकाणी किती भरू शकतो? 1 2 3 4 अंकापैकी 4ही भरू शकतो. 4ही भरू शकतो, 4ही चालतात. पण एक जागा समजा आपण 5 सोडून 1 तर 6 किंवा 1 तर 8 किंवा 1 तर 9 कुठला तरी भरला, असं टाकला ह्या, मग राहिले किती? आता 4 पैकी 3 राहिले. 4 पैकी 3 राहिले. चलो. मग आता काय करणार? 3. आता इथं किती भरणार? तर इथला एक अंक, इथं 4 पैकी 4 अंक भरू शकतो, 4ही भरू शकतो या जागी. पण इथला एक गेला, इथला एक गेला, कारण इथं एक भरलेत ना. समजा आता 2 अंक गेले, 4 पैकी राहिले 2. कळालं का? मग इथं किती भरू शकतो? 4ही भरू शकतो. पण 1 2 3 भरल्या गेले ना. आता मग राहिला किती? 1. बस करा गुणाकार. 1 2 3 3 1 2 3 3. का असं आलं? कारण या ठिकाणचा एक जो आहे 5 हा भरू शकला जात नव्हता, म्हणून तो रिपीट 3 ला 3 इथं आले. तर गुणाकार करा. 42 6 36 18 संख्या तयार होऊ शकतात. किती संख्या तयार होऊ शकतात? 18. किंवा यालाच जर मी असं बोललो ना बेटा की क्रमांक द्या 6 किती आहे? 5 8 आणि 9. 1 क्रमांक 2 क्रमांक आणि 3 क्रमांक, आणि पुढं इथं 3 घेतो, इथं 4 याचा गुणाकार करतो. आता 6 24 किती आहे? तर 1 2 3 4. 4 जणाचे 4 वाटे करा. वाटे म्हणलं की भागाकार असतो. 4 1 4 4 सक 24. म्हणजे याच्या वाट्याला 6, याच्या वाट्याला 6, याच्या वाट्याला 6, याच्याही वाट्याला 6, अशा 6 संख्या तयार झाल्या. म्हणजे 6 6 6 6 प्रत्येकाच्या वाट्याला, म्हणजे पहिल्या प्लेसला असताना. तर पहिल्या प्लेसला 6 असताना, तर पहिल्या प्लेसला 5 चालणार नाही, कारण 500 पेक्षा 600 पेक्षा मोठ्या पाहिजेत. तर मग 5 पहिल्या प्लेसला असताना अशा किती संख्या तयार होतात? 6 होतात. 6. मग त्या 6 वजा करा ना ह्या, म्हणजे 24 मधून 6 गेल्या 18. याही पद्धतीनं काढता येतं, काही प्रॉब्लेम नाही. कळालं का? चलो. तर ही तुम्हाला आता कळालं असेल की अंक आणि अंकापासून आपण संख्या तयार करू शकतो. पण जर 9 अंक घेतले, 9 तर किती होतील?
जर तुम्हाला बोललो 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 हे अंक आहेत, तर यापासून किती संख्या तयार होतील? तर गुणाकार करा. बेत्रिक 6 साइन 24 5 120 संख्या तयार होतील. किती तयार होतील? 120. मी जर बोललो पुढे तुम्हाला अजून एक अंक टाकला तर पुन्हा त्याला 6 ने गुणावं लागेल, 720 होतील. कळालं का? आणि 9 पर्यंत गेलो 0 जर केला ॲड 0, तर मग अजून अनलिमिटेड आपण त्यापासून संख्या तयार करत असतो. कारण 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 10 अंकी, 20 अंकी, किती अंकी होऊ शकतात अशा. तर हा झाला अंकाचा खेळ सुरू आपला, आणि हा खेळ असा कंटिन्यू सुरूच राहणार आहे. तर आता आपल्याला घ्यायचं आहे बघा पुढं की संख्या ज्ञानमध्ये या अंकाच्या खेळामध्ये ज्या संख्या तयार होतात, या संख्यांपासून ज्या संख्या तयार होतात 9 पर्यंत, 1 पासून 9 अंक आणि 1 0 अशा 10 अंकापासून संख्या तयार करतो. हे पाहिलं आपण. कशा होतात त्यावर प्रश्न कसा बनतो तेही पाहिलं. आता पाहणार आपण की संख्या जे तयार झाल्यात त्या संख्येचे वाचन आणि त्या संख्येचे लिखाण. म्हणजेच हे बेसिक वाटतं, पण परीक्षेला गनिमी कावा होत असतो, आणि जेव्हा गनिमी कावा झाला तेव्हा मग तुम्ही गोंधळात पडून मुघलासारखे परत येता नाही. शिवाजी राजासारखं जिंकून यायचे. गनिमी कावा आपल्याला सुद्धा सोडायचा नाही शिवाजी राजाचा. तो गनिमी कावा नाही गेला पाहिजे आपला. म्हणून लक्षात घ्या जरा की जे अंक आहेत या अंकापासून संख्या जे बनतात त्या संख्येचं वाचन आणि लिखाण याबाबत काय असणार आहे बघा, लक्ष द्या. जर मी तुम्हाला सिंपल साधी गोष्ट जर बोललो, साधी, की समजा बाबा ही एक संख्या आहे. काय संख्या आहे? ही एक संख्या आहे, अंक दिलेत, आणि ही संख्या दर्शवणारा पर्याय शोधा. पर्याय कोणता योग्य आहे? आणि तुम्हाला मी पर्याय जर दिले, समजा मी जर दिले तुम्हाला पर्याय, इथं दिले तुम्हाला 42,227. चलो, दुसरा ऑप्शन दिला मी की 642,00,000, त्यानंतर 227. हे योग्य राहील का? जर मी तिसरा ऑप्शन दिला तुम्हाला 42,227. मी जर दिला चौथा ऑप्शन यापैकी नाही, काय उत्तर देणार तुम्ही मला बोला. काय उत्तर काय देणार? या 4 ऑप्शन पैकी काय उत्तर टिक करणार? बऱ्याच जणांचं आन्सर टिक करण्यामध्ये असतं हे 4 नंबर टिक करतात बरेच जण लाडानं. लाड मोडले हाड असं नाही झालं पाहिजेत. हे हाड मोडले नाही पाहिजेत. यासाठी काय करायचे समजून घ्या. आता सांगतो मी की याचं उत्तर असणार आहे 642,227. कसं असणार आहे उत्तर ते सांगतो, जरा समजून घ्या. बघा काय आहे त्या की बेटा मला सांगायचं आहे 1,00,000 मध्ये किती हजार असतात? 100,000. राईट. चलो, मग 2,00,000 मी बोललो तर 2,00,000मध्ये किती हजार असतात? 200,000. तसं 3,00,000मध्ये 300, 4,00,000मध्ये 400,000, 5,00,000मध्ये 500,000, 6,00,000मध्ये 600,000, आणि एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. आता लक्ष ठिकाण आलं म्हणजे लाख, आणि 600,000 म्हणजे लाख, म्हणून 600,000 आहे.
इथं बघा 3 मध्ये 600,000 म्हणजे 6 लाख आणि वरचे 42,000 म्हणून 642,000 म्हणजे 6,42,000 आलं. आणि शतक ठिकाणी 2 म्हणजे 227. पर्याय काही करा, हा करेक्ट असणार आहे. पर्याय तो करेक्ट असणार आहे. ओके, चलो ठीक आहे. तर मग आता हा भाग तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल की आपण ही जे काही किंमत काढली, वाचन केले, या लिखाण केले, तर मग इथं अंकात दिलं तर अक्षरात, अक्षरात दिलं तर अंकात, अंकात दिलं होतं इथं आपल्याला आणि अक्षरात शोधायचं होतं. कळलं का? तर ही यायला पाहिजे. आणि हे येण्यासाठी आपण वापर कशाचा केला? एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र आणि हे लक्ष. म्हणजेच हे जे काय आपण स्थानिक किंमत बोलतो, अंकाची स्थानिक किंमत, याचा वापर केला. म्हणून कुठल्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत जर समजा तुम्हाला शोधायची असेल तर स्थानिक किंमत त्या अंकाची म्हणजे स्थान कुठलं आहे त्या अंकाचं बघावं लागेल आणि स्थानिक किंमत शोधावं लागेल. चलो ठीक आहे. तर बघा, लक्ष द्या. अंक जो असतो बेटा, या अंकाच्या 2 किमती असतात. एक असते दर्शनी किंमत, एक असते स्थानिक किंमत. तर लक्षात ठेवायचे, दर्शनी किंमत ही स्थानानुसार बदलत नाही, जशी आहे तशीच डोळ्याला जी दिसते तीच. पण स्थानिक किंमत मात्र ही स्थानानुसार काय होत असते? बदलते. हे लक्षात ठेवायचे. जसं की उदाहरणार्थ मी 4 4 4 4 एकक, दशक, शतक, हजार. तर सहस्त्र याला बोलतो आपण, सहस्त्र. तर इथं स्थानिक किंमत बदलणार 4,000, इथं खाली 4. पण मी बोललो दर्शनी, इथंही 4, इथंही 4, इथंही 4, इथंही 4. दर्शनी बोललं की प्रत्येक ठिकाणी समान 4च नाही बदलणार दर्शनी. पण स्थानिक बोललं की 4 1 4, 4 10 40, 4 गुणिले 100 400, 4 गुणिले सहस्त्र म्हणजेच 4,000 अशी बदलते. चलो ठीक आहे, असो. आता स्थानिक किंमत म्हणजे काय थोडक्यात जरा समजून घ्या आणि स्थानिक किंमतीवर प्रश्न बनतात कसे ते महत्त्वाचं आहे. तर डायरेक्ट मी प्रश्न देतो आणि प्रश्न सोडवायचा स्थानिक किंमतीचा. त्याच्यानंतर मग मी स्थानिक किंमत समजावून सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला मी असं बोललो की इथं घेतो बघा 3 4 5 6 या संख्येचे असं करतो, या संख्येचे विस्तारित रूप कोणते? आणि खाली पर्याय. आता विस्तारित रूप म्हणजे काय सांगतो, काय काळजी करू नका. स्थानिक किंमत असते ना, त्यावरूनच विस्तारित रूप आहे. ते काय आहे सांगतो, पण अगोदर समजून घ्या पर्याय. की पर्याय तुम्हाला दिला समजा 3 गुणिले 10चा दुसरा घात अधिक 3 गुणिले 10चा पहिला घात अधिक इथं राहील 4 त्यानंतर अधिक राहील 5 गुणिले 10चा 1वा घात अधिक पुढे राहील 6 गुणिले 10चा 0वा घात. दुसरा ऑप्शन असा राहील 3 गुणिले 10चा 5वा घात अधिक 4 गुणिले 10चा 3रा घात अधिक 5 गुणिले 10चा 2रा घात अधिक 6 गुणिले 10चा 0वा घात. तिसरा ऑप्शन तयार करतो बघा की 3 गुणिले 10चा 6वा घात अधिक 4 गुणिले 10चा 4था घात 10चा अधिक 5 गुणिले 10चा आणि 6 गुणिले 10चा 0वा घात. आता चौथा ऑप्शन राहील 3 गुणिले 10चा 4था घात अधिक 4 गुणिले 10चा 3रा घात अधिक 5 गुणिले 10चा 2रा घात 4 3. चलो 1 मिनिट. इथं 3 टाकतो, इथं 2 टाकतो आणि इथं 1 टाकतो. ओके. आणि इथं टाकतो 6 गुणिले 10चा 0वा घात. चलो आता सोडवा.
काय पर्याय कोणता टिक करणार? पर्याय हा टिक करणार, हा टिक करणार का हा टिक करणार का हा टिक करणार? कोणता टिक करणार? ऑप्शन असे देतात हा. स्थानिक किंमत जी असते ती विस्तारित रूप त्या स्थानिक किमतीवरूनच येतं. काय येतं सांगतो. हे बघा, जी स्थानिक किंमत आहे बेटा, स्थानिक किंमत ती जर समजा आपण बेरजेच्या स्वरूपात व्यक्त केली तर त्यालाच आपण काय म्हणत असतो? त्यालाच आपण म्हणत असतो विस्तारित रूप त्या संख्येचं. त्यालाच आपण काय म्हणत असतो? संख्येचं विस्तारित रूप. म्हणजे एखादी संख्या आहे तिची स्थानिक किंमत जी आहे ती बेरजेच्या रूपात जर आपण खुली केली, व्यक्त केली तर त्याला आपण संख्येचं विस्तारित रूप म्हणतो. आणि इथं बेरीज म्हणजे हे एका 3ची स्थानिक किंमत, ही बेरीज प्लस 4ची स्थानिक किंमत, ही बेरीज प्लस 5ची स्थानिक किंमत, ही आणि 6ची स्थानिक किंमत, असं तुम्हाला खुलं करून दिलेलं आहे. पण ते यायला पाहिजे. सांगतो काय सिंपल आहे, काय अवघड नाही, काय नाही. हा सांगतो, लक्ष द्या. साधी गोष्ट आहे. या 3ची स्थानिक किंमत तुम्हाला एवढं माहीत असेल, या 3ची की 3000 आहे, एवढं सगळ्यांना माहीत आहे. मग 3000 म्हणजे हे काय होईल? याचं 3000चं रूपांतर 3 गुणिला 10चा 3रा घात. म्हणजे ज्याचा अर्थ काय? 3 गुणिले हे एकक दशक शतक हजार आहे तर 1000 न गुणायचं ना. एकक दशक शतक सहस्त्र म्हणजे 1000, सहस्त्र म्हणजे 1000, तर सहस्त्रला 1000 न गुणा. म्हणजेच याचा अर्थ 3 गुणिले 10चा हे 3रा घात. 3 गुणिले 10चा 3रा घात इथं आहे 3ची. कळालं का? 3ची. मग आता बघा पुढं 4ची कशी काढणार? एक दशक शतक 400 डायरेक्ट आहे, तुम्हाला कळतं. इकडं काही किती अंक आहेत? 2 2 शून्य द्या, 400 कळालं. पण नेमकं या 400चं रूपांतर असं होऊ शकतं का बघा? 4 गुणिले 100. पुन्हा अजून असं होऊ शकतं का बघा? 4 गुणिले 10चा 2रा घात. हे काय 4 गुणिले 10चा 2रा घात आहे इथं. 4 गुणिले 10चा 2रा घात आहे की नाही? मग याची आहे. आता बघा, इथं 3रा घात, इथं 2रा घात, इकडं पहिला घात येणार असा. चलो ठीक आहे. बघा मग हे येणार आता 5, तर 5 हे 50, एकक दशक 50 आहे. याचं रूपांतर आपण 5 गुणिले 10, दशक ठिकाणी 10 न गुणा. आणि याचंच रूपांतर आपण असं करू शकतो का बघा, की 5 गुणिले 10चा पहिला घात, सॉरी दशक ठिकाणी आहे ना, दशक ठिकाणी, हा तर पहिला घात बरोबर आहे. पहिला घात दशक, मला वाटलं शतक आहे की, शतक झालं ना 4, तर पहिला घात 5 10 50. म्हणजेच तुम्हाला 5 गुणिले 10चा पहिला घात करेक्ट आहे. 3रा 2रा पहिला असं क्रमांक चाललं का नाही घात 10चा. मग आता 0वा घात येणार कसा बघा? 6चा. पण इथं 6 हे असा 0वा का घेतला सांगतो ना. 6 गुणिले 10चा 0वा घात म्हणजेच 6 गुणिला 1 बराबर 6 हे आपल्याला आणायचं आहे. 6 गुणिला 1 एकक ठिकाणी बराबर 6. तर मग हे 1 न गुणण्यासाठी काय करावं लागेल? 10ची किंमत म्हणजे इथली किंमत 1 बनायला पाहिजेत. तर जेव्हा कोणत्याही संख्येचा घात डोक्यावर 0 असेल तेव्हा त्याची किंमत 1 येत असते. मग 1 गुणिला 6, 6 1 6. लक्षात ठेवा, परीक्षेचा बेसिक प्रश्न आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 तर टिक केलाच केला आपण हा. पण सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? सॉरी, चौथा पर्याय, चौथा 3 नाही, चौथा पर्याय. आता बघा लक्ष द्या की बेटा काय आहे माहिती आहे का? साधी गोष्ट, जर मी तुम्हाला बोललो कुठली संख्या घ्या, 100 घेतली, याचा 0 घात, काय उत्तर येईल? 1. मी 10,000 घेतली, 10,000 घेतल्या, तर याचा 0 घात गेला डोक्यावर, याच्या 0 घात, काय राहील उत्तर? 1. मी जर घेतली 57, 0 घात केला, उत्तर 1. मी घेतली x, 0 घात दिला, उत्तर 1. मी घेतली m, 0 घात दिला, उत्तर 1. कुठलीही जगातली संख्या घ्या, तिच्या डोक्यावर घात 0 असेल, 0 असेल, उत्तर 1 येत असतं. कळालं का? चलो असो, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे आता कळालं असेल. स्थानिक किंमतीचं उदाहरण नसेल कळालं तर मग आता स्थानिक किंमत समजून घ्या काय आहे त्या. की बघा, ही एक संख्या आहे, ही एक संख्या आहे.
आणि या संख्येतील प्रत्येक अंक जो आहे तर या 4ची दर्शनी किंमत एक असणार. काय असणार? एक किंमत दर्शनी किंमत असणार आणि एक असणार ती स्थानिक किंमत असणार. तर 4ची 4च राहील दर्शनी, 4ची या ठिकाणी 4च राहील, या ठिकाणी 4च राहील, या ठिकाणी 4च राहील, या ठिकाणी 4च राहील, या ठिकाणी 4च राहील. हर ठिकाणी 4ची 4 दर्शनी म्हणजे बदलत नाही. डोळ्याला जी दिसते तीच, आंधळं व्हायचं नाही, डोळ्यानं जे दिसलं तेच दर्शनी. पण स्थानिक बोललं तर थोडं जर असं गोंधळात जायचं नाही, स्थानानुसार सांगावं लागेल. स्थान कोणतं आहे? तर स्थान कोणतं असतं? हे जे आहे बेटा इथं आहे एकक, हे जे आहे बेटा इथं आहे दशक, हे आहे बेटा इथं शतक, हे आहे बेटा इथं सहस्त्र. सहस्त्र म्हणलं की घोळवतो परीक्षेला, सहस्त्र म्हणजे 1000. हे आहे बेटा दशसहस्त्र, दशसहस्त्र. हे आहे बेटा लक्ष, लक्ष्य. मग आता लक्षात ठेवा, लक्षला लाखानं गुणा, दशसहस्राला 10,000 गुणा, सहस्त्राला 1000 गुणा, शतकला 100 गुणा, दशकला 10 गुणा, एककला 1 गुणा. हे तर आहेच. पण डायरेक्ट मला काढायची या 4ची किंमत, या 4ची स्थानिक किंमत मी काढते आता इथं 4ची या ठिकाणचा या लक्षच्या. याच्या बाजूला किती अंक आहेत बघा? 1 2 3 4 5 द्या 0. 1 2 3 4 5 बस ही झाली. म्हणजे एकक दशक शतक 1000 10,000 लक्ष आली. कळालं काय? ही 4ची किंमत. मग आता या दशसहस्त्रच्या ठिकाणचा जो 4 आहे याची कशी काढणार? 4 लिहा, हा 4 लिहिला, 4 लिहिला. हा याच्या बाजूला किती अंक? 1 2 3 4 द्या 0. 1 2 3 4 0. एकक दशक शतक 1000 10,000 आली, 40,000 किंमत आली या 4ची. मग या सहस्त्रच्या ठिकाणी, सहस्त्र म्हणजे 1000, काय येणार? तो 4 घ्या, किती अंक बाजूला? 1 2 3 बस आली किंमत 4000. मग शतक ठिकाणचा जो आहे त्याची तर 4 लिहा, किती अंक आहेत बाजूला? 2 द्या 0 असे 400. हा याची किती येणार? तर 4 आणि इकडे 1 0 40. मग या एककची किती येणार? 4. इकडं कोणताही अंक नाही, 4च. म्हणजेच एककला 1 न गुणलं आपण, 4 एककला 1 न गुणलं, 4 1 4. दशकला 10 न गुणलं, 4 10 40. शतकला 100 न गुणलं, 4 गुणिले 100. सहस्त्रला 1000 न, दशसहस्त्रला 10,000, लक्षला लाखानं, 10 लक्षला 10 लाखानं, कोटीला कोटीनं, 10 कोटीला 10 कोटीनं, अब्जेला अब्जानं, 10 अब्जेला खरवणी खरवं असं सांगणार. चलो ठीक आहे, ही झाली त्याची स्थानिक किंमत प्रत्येक अंकाची. जेव्हा बेरीज लिहू आपण तेव्हा ते झालं संख्येचं विस्तारित रूप. काय झालं? विस्तारित रूप. पण परीक्षेला जरा याचेच पर्याय जरा कसे बनवणार तर असं बनवणार. 4 गुणिले किती आहे? एकक दशक शतक 1000 10,000. एकक दशक शतक 1000 10,000 लक्ष आहे ना. एकक दशक शतक 1000 10,000. एकक दशक शतक 1000. हां, तर याला किती न गुणणार? 10चा कितवा घात टाकणार? 1 2 3 4 5 5वा घात. कळालं का? चलो अधिक इथं काय टाकणार? 10चा गुणिले करणार, कितवा घात? 4 0 चौथा घात. अधिक इकडं काय करणार? 4 गुणिले 1 2 3 10चा तिसरा घात. अधिक काय करणार? 4 गुणिले 10चा दुसरा घात. अधिक काय करणार? 4 गुणिले 10चा पहिला घात. अधिक इकडं काय करणार? 4 गुणिले 1 यायला पाहिजे म्हणून 10चा 0वा घात. हे असा पर्याय देतात परीक्षेला, असा पर्याय देतात. आणि बेसिक समजून मुलं सोडून देतात, असं सोडून द्यायला नाही पाहिजेत. खूप महत्त्वाचं आहे बरं का हे. बरं असो, आता जर समजा तुम्हाला मी बोललो की हे झालं आपल्या याची स्थानिक किंमत, पण मी जर बोललो तुम्हाला की दशांश अपूर्णांक जो आहे याची स्थानिक किंमत कशी काढायची? 2 3 4 5.213. तर मग किंवा मी इथे घेतो 4 5. तर इकडल्या 2 4 5ची स्थानिक किंमत किती राहील? इकडली तुम्हाला 2ची 2000 राहणार. एकक दशक शतक 1000 इथून नाही मोजायचं, पॉईंटपासून इकडं मोजायचं आहे. आणि या पॉईंटपासून इकडं विरुद्ध राहणार. हा कसं राहणार सांगतो. ही 2000 झाली, ही 300 झाली, इथं ही 40 झाली, ही 5 झाली. हे झालं. पण मला आता इकडच्या 2 4 5ची काढायची, या 2ची काढायची. तर काय करणार? सिंपल आहे. 2 गुणिला 1 छेद पहिलं स्थळ आहे
तर 10 घ्या, अधिक इकडं या 4ची किती राहणार, तर 4ची राहणार 4 गुणिला 1 भागिला दुसरं स्थळ आहे तर 2 शून्य घ्या. आता इकडं अधिक या 5ची किती राहणार, 5 गुणिला 1 भागिला किती राहणार 10ची, इथं 1 शून्य 2 शून्य हे तिसरं स्थळ आहे तर 3 शून्य द्या. कळालं का काय बोलतो ते मी, 3 शून्य द्या. बस ही अशी व्यस्तांकात राहणार. व्यस्त काय असतं आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणारच. पण मला याला सरळ करायचंय, सरळ करायचंय, सरळ करायचंय. तर कसं करणार, सिंपल आहे. 2 गुणिला खाली छेदाला 10 आहे तर वरी आणल्यामुळं याचा 10चा पहिला घात म्हणू शकतो याला. हे 10चा थोडं समजून घ्या. हा 10 म्हणजे काय, 10चा पहिला घात. हे 100 म्हणजे काय, 10चा दुसरा घात. हे 1000 म्हणजे काय, 10चा तिसरा घात आहे ना असं. तर आपण याला व्यस्त करणार, याला व्यस्त करणार. जसं लक्ष द्या इथं 2/10चा म्हणजे 2, हे बघा असं असू शकतं. 2 गुणिला 10चा पहिला घात अधिक इथं आहे 4 गुणिला 10चा दुसरा घात अधिक इथं काय 5 गुणिला इथं 10चा तिसरा घात. तर याला व्यस्त करून कसं करता येईल, तर पहा हे धन आहे, हे धन आहे छेदाला असताना, हे ऋण धन आहे छेदाला असताना. तर 2 गुणिला 10चा मायनस पहिला घात अधिक 4 गुणिला 10चा मायनस दुसरा घात अधिक 5 गुणिला 10चा मायनस तिसरा घात. का, ज्यावेळेस छेदाचा उलट व्यस्त केलं, व्यस्त तर धनघात ऋण होतो, धनघात ऋण होतो, धनघात ऋण होतो. हे कळालं का प्रत्येकांना, कळालं का. हे पण ऑप्शन असेल, हे पण ऑप्शन असेल, हे पण ऑप्शन असेल. स्थानिक किंमत कशाची स्थानिक किंमत, जर समजा दशांश अपूर्णांक असेल तर त्याची स्थानिक किंमत काढायला हा पण योग्य, हा पण योग्य, हा पण योग्य पर्याय. हे तुम्हाला आता संख्येचं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत डोळ्याला दिसते तीच असते, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे जमलं असेल. स्थानिक किंमत जी आहे याच्यावर महत्त्वाचं राहिलं बरं का. स्थानिक किंमतीवर अजून प्रश्न बनतात ना, जसं की 3 स्टार स्टार आणि इथं 5 आहे. या संख्येत स्टारच्या जागी, हे खूप महत्त्वाचं आहे, स्टारच्या जागी समान अंक आहेत, समान अंक आहे, बस समान अंक आहे व त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती आहे, फरक आहे समजा इथं देतो 180 तर तो अंक कोणता, बस सिंपल. पर्याय देतो तुम्हाला, पर्याय आहेत हा कोणता राहील. सिंपल आहे प्रश्न, काय अवघड नाही, काही नाही. तर याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक 2. का, शॉर्टकट असा आहे, जो फरक दिला ना, फरक याच्यातला हा शतक ठिकाणी अंक जो आहे म्हणजे इकडला शेवटचा जो अंक आहे असा इकडून इकडं तो अंक घ्या आणि त्याच्या अंकाच्या पुढील संख्या घ्या 2, पुढील संख्या या 1च्या पुढील संख्या 2. हे शॉर्टकट पण समजावून देतो, समीकरण इथंच मांडायला शिकवतो तुम्हाला. समीकरणानं सुद्धा समजावून सांगतो की बाबा एकक दशक शतक, तर हा स्टार झाला, हा स्टार शतकचा. आता हा स्टार झाला दशकचा, एक झाला दशकचा हा स्टार. मग शतकला 100 न गुणा, दशक आहे म्हणून 10 न गुणा. आणि इकडं बराबर काय दिलंय, हा 180 काय दिलंय, फरक दिला. आणि फरकचा अर्थ काय असतो, फरक म्हणजे वजाबाकी. म्हणून 100 स्टारमधून 10 स्टार याची वजाबाकी करा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तुम्हाला काय मिळणार 180. त्यानंच बोललं, उदाहरणात जे बोललं ते मांडलं, माझ्या मनानं नाही मांडलं. फरक दिला, 100 न गुणा शतकला, दशकला 10 न गुणा. हे लॉजिक तुम्हाला माहीतच आहे. 100 मधून 10 स्टार गेले 180, झालं समीकरण तयार. म्हणजेच काटा तयार झाला तराजू आपलं, की 180 इकडं कधी येणार, असं केल्यावर हे काटा तयार झाला. आणि हे काटा पकडता आला रे आला,
गणितातले व्यापारी बनले तुम्ही. 100 स्टारमधून 10 स्टार काढा ना. 90 स्टार बराबर 180. मग समीकरण आपण सोडवून घेतलं, फक्त हे वजाबाकी केली. आता मला स्टारची किंमत पाहिजे. स्टार पकडून ठेवा, ज्याची किंमत पाहिजे त्याला पकडा आणि हे इकडं हलवा. म्हणजे स्टार बराबर 180ला भागीला 90 गेले, 0 0 कटला, 9 0 काटला फक्त, 9 1 9, 9 2 18. स्टार बराबर आलं 2. स्टारची किंमत 2 आली. कळालं का? हे असे प्रश्न याच्यावर बनतात. याचा पण आपल्याला सराव घ्यायचा आहे. याच्यावर पण प्रश्न असणार आहे तर पुढं. तर प्रश्न संच जेव्हा सोडवायला आपण घेऊ तेव्हा तुम्हाला याची उकल राहील. पण हे बघितल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. चलो ठीक आहे, असो. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं असेल, याच्यात काही अडचण नाही. आता काही तुम्हाला याच्यात माझ्या मते अडचण नसेल. कळालं का? वाचन, लिखाण आणि स्थानिक किंमत हे तुम्हाला चांगल्या प्रकारे आता जमत आहे. याच्यात मला काही वाटत नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल म्हणून. असेल प्रॉब्लेम तर मला सांगा, मी तुम्हाला लाईव्ह येऊन तुम्हाला क्लिअर करतो. आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला जे बघायचं आहे, संच सोडवायच्या याच्यापर्यंत आलो. कोणत्या घटकावर? संख्येचं वाचन, लिखाण आणि स्थानिक किंमत, दर्शनी किंमत यावर कसे कसे प्रश्न बनतात, काय काय होतं हे सगळं क्लिअर केलं. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. भाग 2 संख्या ज्ञान, त्यामध्ये संख्यांचे प्रकार हे क्लिअर करायचे.